निलेश थोरात यांचा भाऊ कुणाल थोरात यास अपहरण करून वज्रेश्वरी झोपडपट्टीच्या मोकळ्या मैदानात पंचवटी नाशिक इथं घेऊन जुन्या भांडाराची कुरापत काढून लाकडी दांडके व दगडाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी करून आरोपी फरार झाले होते। त्यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील 5 आरोपी अटक असून मुख्य आरोपी रवींद्र उर्फ पोपट डोलनार हा फरार होता। फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पुण्यातील आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनार हा स्वतःची ओळख लपवून कर्नाटक, गुजरात या ठिकाणी फिरत असून तो सध्या अहिल्यानगर इथं नातेवाईकांकडे येणार असल्याबाबतची माहिती मिळाल्यानं गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड या पथकानं सापळा रचून अहिल्यानगर इथं जाऊन राहुरी कॉलेज रोड चव्हाण वस्ती येथून रवींद्र डोलनार यास